कालच सांगितले खाली चप्पल ठेवलं तर फेकण्यात येईल खाली, तर आपण काळजी घेऊ. ट्रॅकमध्ये ठेवली चप्पल. तर चला, तर पहिलं आपण चेंजिंग रूममध्ये जाऊ. पहिल्यापासून घडलं आला आपण. ते पहिले चार्जिंग लावू, मोबाईलला चार्जिंग लावलं. चला आपल्याकडे 5 मिनिटं लागत असतं. खटका चालू करू. हां सर, हां आपण लावलं चार्जिंगला. तरी मी जर्की बिपिंग काढतो आणि आपलं सामान घेतो. तर आपण सामान काही जास्त नाही आणलं, तुम्हाला माहितीच आहे सामान किती असते आपल्याकडे. बस एवढंच आणलं, जास्त नाही आणलं. बूट नाही आलं कारण की कार्डिओ करताना माझे पाय निसटले आहेत. अजून सराव नाही ना, होईल लवकर लवकर प्रॅक्टिस. तर चला बॅग अडकव. तर तिथे बॅग अडकेला आपण जर्किंग काढू लगेच. तर चला जर्किंग अडकलो आपण. जर्किंग हो का सगळं झालं आपलं. चला आपण जाऊ बाहेर, वरचं जाऊन गुरु. तर वेट बघा माझं किती असं 70 बरोबर आहे माझ्यासाठी. 70 बस झालं मला. तू नका, मला फक्त मेंटेनन्स ठेवायचा. 70 बस झालं. 70 ते 75 कॅरेज करण्यासाठी खास वेट लागते. एवढंच तुमच्याप्रमाणे तुम्हाला बॉडी तुमच्यावर राहिलं सगळं डिफेक्ट. तुमचं वजन कसं कमी वजन राहावं, 83 तर राहावं. कोणती चाय आहे याच्यातली? हे राहून बघू. मला जमलं नाही बरोबर. ओ तर सगळं गरमी झाला, सगळा घाम गेला एका मिनिटातच. तर आपल्या मोबाईलमध्ये बघा, चला पहिले खाली हे ठेवू साहित्य. सरांनी चावी दिली ती काढ म्हणून, आपण वरच ठेवले. येतील सर चावी घेऊन जातील ते मला खोल म्हणून, काहीतरी काम असेल त्याच्यामुळे खोललं. आपण मोबाईलमध्ये फक्त 3% चार्जिंग आहे. पण पहिलंच वॉर्मअप करून घेऊ. एपिसोड आहे आठवा. मला कालपेक्षा बघा एकदम परफेक्ट आलं. आज बघू का होते का नाही. तर आपला 8वाच एपिसोड आहे. तर आपलं चॅलेंज काय आहे, हँडस्टँड. मला 16% जमलं आहे. आपल्याला पुढल्या हप्त्यामध्ये जमलं मला असं वाटतंय. की आता आपण उद्या नसता परवापासून डाईट सप्लिमेंट सगळं घेणार आहे, सांगतो तुम्ही. चला पहिला आपण वॉर्मअप करून घेऊ. तर आपला आहे आपला एपिसोड वॉर्मअप करून घेऊ. तो पसर आपली चार्जिंग करून होईल. जेवढी चार्जिंग झाली तेवढी, त्यासाठी की आपला मोबाईल लागतो टाईम सेटसाठी. त्याशिवाय आपलं काही हँडस्टँड शिकणं कसं माहिती आहे का, टाईम असला ना माणसाकडे शिकल मला असं वाटते. कारण की जो पस्तर मी टायमिंग लावतोय तेव्हापासून मला फरक पडतोय. तुम्ही पण घडी राहू द्या, काय पण राहू द्या, लावा. महत्त्वाचं टाईम महत्त्वाचा आहे. महत्त्वाचे आपल्याला जो पस्तर आपण वॉर्मअप करेन तो पस्तर आपली चार्जिंग होईल. स्टँड लावू पहिलं महत्त्वाचं. चला नंतर हा आपल्या सेफ्टी नंतर लावून घेऊ. तर चला वॉर्मअप घेऊ आपण. तर कसं दिसतं तुम्हाला, हेडन दिसत असेल ना एकदम, काय चेहऱ्याला काय ठेवू द्या आपल्या. तरी आपला आत्ता वॉर्मअप कंप्लीट झाला. आपण खाली जाऊ, आपला मोबाईल आणू. आपल्याला मोबाईलची लई गरज आहे. त्याला लवकर खाली जाऊ. 3% होती, आता 10 मिनिट झालं काम आहे. लवकर जाऊ खाली. भावना 6% झाले. बस झालं आपला. 6% कमी करून आपण यूज करू. तर पहिलं आपण हाताला बांधून घेऊ.
पण बांधून घेतला आहे. तर आपलं चला टाइम सेट करू. पहिला 6 झाले. आपण टाइम सेट बघू कुठं आहे आपला. तर भावांनो 5 वाजलेच आपल्याला लाकडी शेवटला. तर तुम्हाला माहितीच आहे भावांनो, आपण पहिले कोणते पुशअप मारते. एक पुशअप मारू, जेवढे गेले तेवढे मारू, एकदम प्रॉपर मारू. काळजी घेऊ आपले आणि आपली गुढी घ्यायची. तरी चला घेऊ पहिला सेट आपला. आता आपला पहिला सेट कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ बघितला, एकदम प्रॉपर मारल्यामुळे मला कमीच गेले. बघा मारलं. तर आता आपण 1.5 मिनिटाचा रेस्ट करू. नो आपल्याला बघा पुशअप थोडी येत आहेत. कारण की आता मी हे कंबर पण तरी ठेवतो आणि गुडघे पण तरी ठेवतोय. थोडे आपल्याला बघा 8% म्हणा. कारण की वरच्यावरी आपले प्रॉपर मारते तेवढे कमी जातात आणि चुकीचं मारते तेवढे जास्त जातात. हे पहिला दुसऱ्या दिवशी समजून होतं मला, थोडं समजते. पुढल्या हप्त्यात मला वाटते हे कम्प्लीट होईल. आम्ही 12 मारले वाटते, मारले. अजून बघू तिसरा सेट बाकी आहे आपला. तरी चला आपण त्याचा रेस्ट करू. आपल्यासाठी गरजेचं आहे. नाही भेटणार आपल्याला तिसऱ्या सेटला. 1.5 मिनिटाच्या नंतर भेटू आणि तिसरा सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. आपला तिसरा सेट कंप्लीट झाला. चांगला मारत जातोय. तिसरा सेट एकदम प्रॉपर मारला. थोडे अजून पाय जवळ घेतलं, मला ओकेच गेले एकदम. म्हणजे कसं माहित आहे का, जवळ घेतोय तेवढं मारायचा प्रयत्न म्हणजे ऑटोमॅटिक स्ट्रेट होते बॉडी. पूर्ण एनर्जी पण भेटते. मोबाईलची चार्जिंग राहिली फक्त 5% राहिली. 4-5 म्हणलं तर बघा पुशअप अजून बाकी आहेत. चार्जिंग झाली 4% राहिली बघा. अजून चोरी कमी होत जाते. आपले बघा पाईक पुशअप आपल्या जमत आहेत. प्रॉपर मारतोय. काळजी घ्या की हात वाकडे जाऊ देऊ नका. असे असतात ना, असे जाऊ देऊ नका. बाहेर गेलं मग काही कामाचं नाही. एकदम असंच राहू द्या आणि असंच मारा. तुम्हाला दाखवतो का इथं, नका मारू. हे काही कामाचं नाही, तुम्हाला दिसते नाही. असं नाही मारायचं, असं मारायचं एकदम प्रॉपर. आणि गुडघे सगळं तैटील ऑटोमॅटिक. तरी आपले झाले बघा पाईक पुशअप कंप्लीट होते बोलण्यामध्ये. आणि आता आपण घेणार आहे आपले हिंदू पुशअप. जेवढे गेले तेवढे मारू, प्रॉपर मारू. किती बी काही मारू काही फायद्याचं नाही. तरी चला घेऊ हिंदू पुशअप, लगेच घेऊ.
व्हिडिओ बघितला आपल्या पहिल्या सेटचा आणि हिंदू पुशअपचा जमत्यात मला, तर बी आपले थोडे मला तर 1% गुडघे बेंड होतात. करू लवकरच होईल, लवकर सव नाही होत, लवकर होईल आपल्याला. लवकर नाही म्हणजे कसं माहिती आहे का, मी गोष्ट करताना लवकर नाही होत, त्याला वेळ लागेल. नंतर होईल मला वाटतंय, कारण की थोडा फरक जास्त पडलाय मला. 1-1.5 मिनिटाच्या नंतर आणि दुसरं सेट कंप्लीट झाल्यावरच भेटू. मारलं फक्त 6च मारलं, पण प्रॉपर मारलं. गाई मारून काही फायद्याच नाही आपल्याला. तरी चला रेस्ट करतो आणि दुसरं सेट कंप्लीट झाल्यावर भेटतो. तुम्हाला नाही भेटलं दुसरं सेट झाल्यावर. दुसरं सेट आपल्याला टक्का जमला, कारण की पाय थोडे लांब गेले, थोडं जवळ घ्यायचं होतं बघा. आणि ते पण दुसरा व्हिडिओ. तिसरं तर पारच बेकार, म्हणजे कसं माहिती आहे का, एकदम मागे पाय गेले तर आपल्याला जवळ घ्यायचे होते. आपली दुसरी गलती हे झाली. पण दुसरा व्हिडिओ नाही बघितला. दुसरा व्हिडिओ बघितला असता तिसऱ्या सेटमध्ये आपण प्रॉपर मारला असता. तरी चला आपली गलती झाली आज. लईस ते बघू काय होती का. आणि हिंदू पुशअप कंप्लीट झाले. स्टँड घ्यायचा आहे, रेस्ट करू आणि डायरेक्ट पहिला सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. सेट झाला. हेड स्टँड मला थोडं 90 डिग्री कसं म्हणलं तर बघा, नाही डायरेक्ट आलं. थोडे पाय आपले असे पाहिजे, सगळी पूर्ण बॉडी थोडी अशी होती. तर जमलंच, पहिला फर्स्ट टाइमच जमलं आपल्याला. सेट बाकी आहे, थांबायचा प्रयत्न करू. बघा मला एकदम फोकस फक्त माझं कोपऱ्यावरच आहे, दुसरं कुठंच नाही फोकस. तरी आता बघू दुसऱ्या सेटला काय होते का नाही. 1.5 मिनिटाचा रेस्ट करू आणि दुसरं सेट कंप्लीट झालं मग तुम्हाला भेटतो.
बघा मी पहिल्या सेटमध्ये थांबलं तर 50 सेकंड आणि दुसऱ्याला थांबलं 60 सेकंड, एकदम स्ट्रेट थांबलं, काही प्रॉब्लेम काही नाही झाला आणि डोक्याला पण तेवढं नाही, फक्त आपण कोपऱ्यालाच प्रेस दिली जास्त. मला संडेला पूर्ण सांगणार, टाईम कमी आहे तरी आपला तिसरा सेट बाकी आहे अजून, तरी बघू आपल्याला का म्हणजे चेंजेस काय त्यात. पहिल्यामध्ये थोडं झालं आणि दुसऱ्यामध्ये थोडं झालं आणि तिसऱ्यामध्ये बघू किती वेळ थांबताय का नाही. तर मला एकदम परफेक्ट येते, मला कळले आपली बॉडी होल्ड कशी करायची आणि बॅलन्स बिघडलं तर कसं करायचं का नाही ते सगळं कळालं मला. कारण की तुम्हाला सांगू का खेळ आपला कोपऱ्यावर आणि इथंच खेळ आहे, दुसरं कुठंच नाही. ऑटोमॅटिक ती आपली बॉडी जसं आपण हात आणि डोक्याचा वापर केला ते ऑटोमॅटिक स्ट्रेट बॉडी होत जाते, म्हणजे ऑटोमॅटिक आपली बॉडी काम करत जाते. तरी आपल्या आत्ता 1.5 मिनिट कंप्लीट झाले, तरी चला तिसरं सेट लगेच घेऊ. पहिला दुसरा तिसरा कंप्लीट झाला हेड स्टँडचा, तर आपल्याला भरपूर फरक पडला. आपण होल्ड पण करायला शिकले. सेटला मी थांबलं 70 सेकंड थांबलो बघा, असं राहतंय. कळलं मग मी शिकलं नसता, मला जोपासून कळलं नसतं तोपासून मी काही थांबायला नाही शिकलं असतं. तर आपली माझं कसं माहिती आहे गेलं ते तुम्हाला सांगत जातो. मी त्या कसं माहिती आहे ना, मला कळायचं नव्हतं की सगळा आपला खेळ कोपऱ्यानं आपल्या इथं आहे. तरी आता आपण 1.5 मिनिटाचा रेस्ट करू आणि आता आपण नाही 1.5 मिनिटाचं रेस्ट करूनच मग तुम्हाला भेट. तर आता आपण थोडं बसलं आहे, तर आपले 1.5 मिनिट कंप्लीट झाले. आता 2 मिनिट होत आहेत. आता आपला आहे वॉल हँड स्टँड. तर लय हार्ड आहे याच्यापेक्षा, हे केव्हा येईल की आपल्याला काम आहे जेव्हा आपण हातावर थांबा शिकलं ना आपली जास्त मजा आहे. आणि पुशअप मारायला आहे खास म्हणलं तर पुशअप लय महत्त्वाचे आहेत आणि थांबणं बॅलन्स करणं महत्त्वाचं आहे. कळलं आत्ता बघा हेड स्टँडला मी असं मला वाटलंच नाही की मी हाताचा सपोर्ट घेतले, सगळं डोक्यावर होता. हे फक्त आजूबाजूला सपोर्टसाठी होते आणि असं एकदम खडी एकदम अरे म्हणलं काय राव आपला काही कुठंच मला काही नाही वाटलं की असं माझ्यावर ताण पडला आहे. कुठंच काही ताण नाही पडला, सगळं एकदम असं गादी वाटते ना एकदम तसं वाटलं तर मला. तरी आपलं झालं हेड स्टँड. आता वॉल स्टँड घेऊ. आता लई बोललो आपण, तरी चला पहिला सेट घेऊ. किती वेळ थांबता का नाही ते पण सांगतो तुम्हाला पहिला आणि दुसरा सेट कंप्लीट झाल्यावर. कंप्लीट झाला. पहिल्या सेटमध्ये आपण थांबलं सेकंड आणि दुसऱ्यामध्ये थांबलं 15 का 16 सेकंड थांबलं, कमी होत गेलं की थोडं हाताला प्रेस जास्त पडतोय. एवढं बॅलन्स करता नाही गेले हातावर, तेवढी काही प्रॅक्टिस नाही अजून, म्हणून प्रॅक्टिस होईल. बघा दुसरा आणि पहिला चांगलाच गेला. बघा जेवढं होईल तेवढं तुम्ही असं थांबायचं प्रयत्न करा. असं तुम्हाला काही येणार पण नाही लवकर. हात असं ठेवा बरं का, मला लवकर जमते. आणि पूर्ण बॉडी स्ट्रेट ठेवा आणि मुंडी पण खालीच ठेवा.
अशी करू नका ना, असं थांबू नका, ते काही कामाचं नाही. तर असं एकदम खाली जशी बॉडी तशी मुंडी ठेवा खाली. तरी चला तिसरं सेट घेऊ आणि आपला आजचा 8वा एपिसोड कंप्लीट होईल. तिसरं सेट कंप्लीट झालं. एकदम हार्डवर्क केलं. काय नाही 15 नाही 12 सेकंदच थांबले. वरची कमी होत जाते. काय नाही, होईल लवकरच होईल आपल्याला. आजचा आपला दिवस कंप्लीट झाला आहे. बघा माझं काही चुकलं तर मला सांगा. टाईम काहीतरी चेंजेस करत राहतो कंटिन्यू. मला कळणार नाही की माझं चुकले. तोपर्यंत तर माझ्यात काही चेंजेस नाही होणार. लवकरच होईल. मला तर मी स्वतःची व्हिडिओ बघतो बार आणि मला कळलं माझे काही चुका झाल्यात का नाही. मग तुम्हाला सांगणार मी माझी चुका कुठं झाली का नाही. दिवस एकदम बेस्ट गेला, काही प्रॉब्लेम नाही झाला. आपला 8वा एपिसोड कंप्लीट झाला. अजून 8 दिवसात आपला हा चॅलेंज 100% कंप्लीट होणार. मला भरोसा आहे स्वतःवर बरं का. तर अजून 8 दिवस आहेत आपल्याकडे. 8 नाही, हा जाऊ द्या, भरोसा आहे म्हणलं काय करा. इतर सगळं स्टडी केल्यामुळं मला वाटते जास्त दिवस बोललं पाहिजे, तेवढं बी कॉन्फिडन्स असलं पाहिजे. तरी चला, माझं काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा, मी नेक्स्ट टाईम सुधारायचा प्रयत्न करतो. तरी चला वॉर्मअप करू. मग नाही, वॉर्मअप तर झालं आहे आपला, स्ट्रेचिंग करू आणि आपला आजचा 8वा एपिसोड कंप्लीट झाला. तरी भावना चला उद्या भेटू.